चल आत्या माझा पाय दुखतोय सोडा ना. काय नाही पाय बी घरी चल तुला पण दाखवते झालंय काय ते तर सांगा. घरी तर चल आत्या झालंय काय? कुठं होय आत्या काय झालंय? चल घरात सांगते तुला चल आत्या आत्या सोडा ना. हिथून हित्यात चालायला तुझे टाके दुखत आहेत हा आणि एवढ्या लांब गेली थाया थाया नाचत झंपर शिवायला घरातलं काम कराय काय फाशी आली काय 2 महिने होऊन गेल्यात हा कवर आता धरायचंय टाके 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 हा दन दन काम करीत टाक्यावाल्या बी आता मी हळूहळू गेले होते इथं. हळूहळू तुम्ही तर बघत होते लवली नाही ना वाकली नाही चणा चणा पळती नाही आत्या पाय दुखतोय सगळं टाकी दुखत मी हळूहळू आपलं गेलते म्हणलं टाकून यावं झंपर म्हणून. हळूहळू नाही एकदा झालं 2दा बघितलंय मी नवऱ्या संग बी बाजारात गेली काय आणायचं होतं ती हा मला म्हणली हिथून येते सगळं बघते मी येडी बिडी आहे काय काय झालं आता अचानक असं कमी? अचानक काय कळा ना का मला उन्हाने पिकले वय सगळं कळतय चणा चणा काम करावा कशाला मी थोबाड चालवीन माझ हुडी ते थोबाड इरबळ मी करीते उली तिली आता वर्षभर करू काय आईला नाही आणून ठेव इथं म्हणजे बाळा 3 दिसत कवर बी असं नाही बघितलं बाय कुठं बाळात पण नवल्याचं कौलं आम्ही बाळातनी झालो 12 दिवसात बाळातीन बाहेर निघली की काना काना काम धुंडण बिंडण करीत होतो गार पाण्यात ते बी आता 4 बारा बोट घालायचं पाण्यात गरम आहे का गरम आहे का गार आहे का आणि पाणी प्यायला तर गरम फाशी येते टाके कशाने नीट व्हायचे लवकर 2 वर्ष ठेवशील टाके तसेच टाके म्हण टाके एवढं एवढं शिवलंय जस काय हातभर फाडलंय एवढं ठेवला देवारा करून म्हणत होते तर ते पण नाही पटत होत असं कर तसं कर येऊ दे थोबाड तोंडाचा लय आहे म्हणे हे घेत होता ते करीत होता जवळ च्या कर लागली फुसफुस करायला लागली का आपटाय ढोपटायला झाली सुरुवात हा त्या हातातून सुटलं. कस काय सुटलं खात नाही का हा केलं ना आराम आता तोंडाला आपल्या कुलूप लावलेलं बरं जेव्हा बी बोलर सौर तेव्हा नीट नाटक होतं सगळं आणि ह्या भाज्या हे किती दिवस झालं भाज्या आणून ठेवल्यात बाजार 3 दिवस झाला झाल्याला हा हे काय फुकट येतं काय कशी झाली भाजी निसून नासून ठेवायचं हिरबळ नुसतं गुगले गुगली ही फेकून दे तिकडं जनावराला टाक हा तशी फुसफुस कर नको सांगितलं नाही म्हणशील हा शिजर झालं काय डबल नाही झालं तुझ्या हाताने केलंय असं काय म्हणत हातात नाही केलं तर काय केलं हा काय नाही डबल झालं लय शिजर झालं साऱ्या दुनियात दौडी आपटायचं ढोपटायचं स्वयंपाक काना काना करायचं दाना दाना खायचं नाही बाय शिजर 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 साऱ्या गावात दाखव शिजर उद्या त्या रॅकचे भांडे काढ जरा घासायला काय कशाला त्या म्हणतात की मी हाताने सिझर मी हाताने केलंय. ज्यावेळेस मला दवाखान्यात कळलं की माझं सिझर झालंय मी किती मला त्रास झाला तर माझ्या जीवाला माहित आहे आणि या म्हणतात हाताने केलं कोणाला वाटतं हाताने व्हावं म्हणून नॉर्मल डिलिव्हरीसाठी एवढं झटपट केली एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि या खुशाला म्हणतात हाताने केलं म्हणून होत नाही काम नाही होत मग काय करू दुखत अजून काय करू सगळ्यांचं सारखं असतं काय ना कोण समजणार काय समजणार माझं यांना फक्त काम प्यार आहेत दुसरं काही नाहीये.
घरी सांगावं तर मम्मी टेन्शन घेईन म्हणून न सांगितलेलं बरं आहे. स्वतःच दुःख स्वतःकडे ठेवायचं. खुशाल बरी तर तरी केलं. काय झालं ग रेश्मे, कमून रोड राहिली ग एवढी? काय झालं अगं, काय झालं ते तर सांगशील मला. काय झालं तुला? हा, काय झालं सांग ना. मी आहे ना, रड नको तू. काय झालं? काय माहित बाई कसला राग काढून राहिली माझी सासू. खुशाल म्हणते आता कामाला लागायचं, सगळं कामच जाळ झालं. मी करीन हळूहळू, पण मला म्हणते की सिजर हाताने केले. मला सांग बरं, कोणी हाताने करतं का? तू हाताने? तुझं पण सिजर झालंय. हा, तू हाताने केलं? नाही नाही, हाताने नाही केलं रेश्मे मी. पण जाऊन दे सोडून. हा, या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं असतं. कुठं मनावर घेते? सासू आहे, बोलतच अगं असते. असल्या गोष्टी डायरेक्ट मनाला लागतात, डायरेक्ट मनाला लागतात. जाऊन दे, नको रडू. तू ओल्ली बाळाती नाही रेश्मे, नको रडू. हा, तुला त्यांना नाही वाटत. त्यांना वाटतं की आता सगळे नीट झाले, नी लगेच नाचून नाचून काम केलं पाहिजे. मी कामही करीन, त्याचं काय नाही ग. पण कमून काय माहित, मलाही दुखत आहे. मला काय त्रास होत नाही का? मला सांग माहिती बरं. आहे तू खूप त्रास ज्याचा होतो. त्रास त्याला त्यालाच समजत माहित असतं. असतं. बरोबर आहे. तुझी सासू आहे ना, लई खोडीची. तू काही मंगळ. तिला पण देवाने 2-2 पोरी दिल्या. स्वतःच्या पोरींसंग असं करीन का? सासू ती सासूच असती आणि आई ती आईच असती रेश्मे. खरं म्हणली. हा, खरं सांग, खरं आहे का खोटं लय आहे? फरक असतो बाई. मग लय अवघड असतं. स्वतःच्या लेकीचं जर असं शिजर झालं असतं, हा, त्याचा एवढा कुठं जिंकला ठेवून कुठं नाही. कुठं हा? ठेवून कुठं नाही केलं असतं. मग मग लय अवघड आहे. लय आगाव बाई तुझी सासू. तू काही म्हण बाई, नुसतं तालता बरा फुटका लागारा. नुसतं खावटीव करतच राहते. नको आणि तेव्हा तर लय म्हणायची, मी म्हणायचे पोरगी होईन. नाही ना, मला पोरग लागत, मला पोरग लाग. कोणती वंशाचा दिवा दिला रेश्मे. हा, तरी पण तुला अशीच करू अगं, राहिली. ती दुनियाची रीतच आहे. हा? कुणी का नाही असं सगळ्यांना आधी पोरगच पाहिजे खरं असं आहे. येते, दुसरं काय नसतं. मला किती भांडायची. मला म्हणायची मला पोरगच पाहिजे. जाऊन दे, नको रडू. तू नको आता मी मनावर माझं घेऊ. बघतो, दिवसभर मी सगळं काम करणार आहे. झाला ना त्रास, तिकडे चुली जळ होते त्या त्रासाचा. अगं रेश्मे, मी सगळं करीन. तुला मी सांगते, तू आहे ना, तू जड नको उचलू ग. खरं सांगते तुला मी, बहिणीसारखं सांगते. सोड ना अगं, बोलणे खायपेक्षा काम केलेलं बरं. मग त्रास झाला ना, मी सहन करीन. परत तिकडे रोग घेऊ दे, मी सगळं आवरीन, सगळं करीन. जाऊ दे. 2-2 दिल्या बाई लिकी देवाने तिला. पण मानशीन ती सोनी काय घेऊन जाती. झालं का नाही अजून? जेते दुधाचं घे. कुकरला लावच्या, कुकरला. आळसूच जीव चाललाय माणसाचा. कुठं ठेवलं ग तू रेश्मे? तू इथं दाबाड दुखायला लागलं. दाबाड्या देऊ जेवायच्या टायमाला करच्या. तुझ्या मुलीला फोन करून सांग ना तू रेश्मे. नको, मम्मीला लय टेन्शन, ती लय टेन्शन मी घेते. सांगू माझ्याकडे नंबर. कप नाही सांगायचं, तुझ्या पाया पडते मध्ये. नाही, तू नको. त्रास काढणार आहे ग रेश्मे. तुला माहित नाही बाई, माझ्या लई टेन्शन घेते. मग तिला परत वाटत की बाई माझ्या लेकीचं असं झालं तसं झालं. मग त्याच्यामुळे नको, तिला मला त्रास नाही द्यायचा आहे. पहिलं तिचं दुःख होतं बाई. नको. मला नाही पावत ग रेश्मे तू अशी हाल रेश्मे. दाखव इकडं. जरा त्याच्या बस ना, कमून बाय बस. अगं बाय 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 बाय, कसा चहा केला यो? 5 जार त्यात टाकलं की नाही रागतंब? अहो आताच पेले मी चहा. किती का भारी केला. ए थोबड तोंडाचे नाक खूप नको मधी. सांगितलं नाही म्हणशील. कामाशी काम करायचं. काय बोलायचं असलं तर बोलायचं आणि चल ते पाडायचं. बघितलं का? अशा मैत्रिणी असतात. सासू इशे मैत्रिणीचे कान फुकायचे. सासू अशी, सासू तशी, नाही असे असतात. घर फोडी त्यात. लक्षात धर जरा. लईच घेते डोक्यावर बसून. ती नाही करीत असं. मी तर उलट चांगलं समजून सांगितलं. काय डोंबलं चांगलं सांगती. या कानाला- चबर 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 करीत राहते. आपली कानाला लागती. तिला काय म्हणलं की तुझ्या पोटात गोळा उठतो. आमच्या घरात ना खूपसायचं नाही, पहिलं सांगते. यायचं असलं तर गपची प्यायचं. दरेच्या फेक तिकडं. आत्या दुसरा बनवते. घाल पाहिजे भाड्यावर दुसरा. उठ कर काहीतरी. आधी भाजी आण निश्चित मी. काय ग रेश्मे तू एवढे सगळे भांडे घासले?
हा हा ग, आताच घासले. बाई, एवढी 1.5 महिन्याची वल्ली बा ती मला सांगायचं होतं ना ग, मी नसते घासू लागले तू वाढले त्यासाठी मी सांग बरं तू. अगं काय नाही, जाऊ काय दे. झालं भांडे घासले तर काय रोग आलाय तिला भांडे घासायला? 2 महिने वळून गेले ना, तू तेल टाकायला लागले तिच्यात, एवढे घासले तेवढे घासले, किती 4 खालपट येतं ते. अहो मावशी अजून तिचं शिजर अजून हे पण नाही झालं मावशी, अजून 6 महिने पण नाही झाले तिला. अगं 6 महिने जाऊ दे, 2 महिने टकाटक होत्यात बाया. अहो, 6 महिने नाही, तू म्हणशील वर्षभर तिला राहू दे, घासू नको काय नको, तू रोज जण करीत जा. आत्या नका आलडू, पण मी तुम्हाला करून माहिती राहिले. ना, दवाखान्यात किती हाल झाली तिची. अगं काय पाणी शेंदून आणायचं काय, इथं उभं राहायचं आणि खालपट धुवायचे? हा मी करीत नव्हते काय? म्हणजे शांत बस, काय नाही हा, ती फरक. सांगती सरक वली आता. बाळा ती नाही, मला नाही कर ना, मग सकाळीच येत जा ना, उठल्या की तेवढी येते रिच मी करायला. जड नको उचलू, थांब मी उचलते. काय नाही फरक पडत, सोड मी उचलते, सोड. रेशमे जडणी काय नाही होणार, नको, मी सोड जड उचलते. सोड. करू दे ना तिला, करू दे, तू बाजूला सगळं करीन ती. करीन मी सांग तिच्यासाठी, सगळं. करीन मी हा, मैत्रिणीसाठी. हाकण्यामुळं न सांग तिला करायला, करीन तेवढ्यावरच आहे ती. मावशी तुम्हाला पण 2 पुरी हो, नका तू बोलू. शहाणपणा करू नको, माझ्या पोरींचं काढायचं नाही, माझ्या पोरींना तुझ्या ह्याच्यात बसवायचं नाही, सांगितलं नाही म्हणशील. तिला सांग समजून, माझ्या पोरीचं काढायचं काय कारण आहे तिचं? हा कशाबद्दल काढशील, कशाबद्दल काढशील माझ्या पोरींचं? हा मावशी मला तिला बंदे. खूप वाईट वाटतं मावशी. कर ना मग धक मार, हा मी करू लागते तिला काम. मी उचलते थांब, राव. नको जड नको उचलू ग रेशमे तू. उचल कर, नुसती येते काढीने औषध लावायला. ती नको करून हे नको करून, तू बस पालगावर बस 12 घालते मी तुला. त्याला डबा 4 आज किती दिवस झालं, 2 महिने झालं डबा देते करून. तिकडे बस. तिचे दुखू राहिलं मावशी, काय दुखत आहे? तिचे टाके दुखते चल तिच्यान रिक्षा, चल दवाखान्यात चल. आता नाही नाही, मला न- नाही जायचं. नाही नाही तर तुला ऍडमिट करते, तेवढं पोट नाही भरलं, आमच्या तोंडाचं पाणी पळून पोट नाही भरलं, अजून दवाखान्यात जायचंय, अजून पाय दुखायला लागले, हात दुखायला लागले, आम्हालाच काय रोग येत नाही, एवढे 1,00,000-1,50,000 रुपये घातले दवाखान्यात, आता 4 आणायला मावतात झालो. मावशी असं रडवणं चांगलं नसतं डोक्यातच घालीने थोबाडा बंद कर. मावशी. ए रेशमे नको रडून, रेशमे रडू नको भरल्या पुढल्या घरात, नका किरकिर घालू हो मावशी तिच्या माग तुम्ही हो, नका किरकिर घालू. तू बाहेर हो. नको ना हो बाय. नका ना मावशी, नका किरकिर घालू, नको मी रडू. भांडे बाहेर फेकून देईन. मी तिच्यावरचं काम करू लागत जाईन, पण तिच्या माग नका लागू तुम्ही. म्हणजे तू शांत बस. तुमच्या पाया पडते मावशी मी. तू शांतपणा कर नको, थोबाड बंद कर. मला येतं कसं वटणीवर आणायचं ते. आता मी करते, तुम्हीच. केलं तर उपकाराला करते का आमच्या? तू सांगते मला केलं केलं करते करते, कर ना बाई, करावा दाना दाना करावं, खालावा, आमच्या भाड्यावर घालावा. ते पाव लेकरू रड राहिलं मावशी पोरगं तिचं. रडतंय, आपण तू बस. जा जा रेशमे. घेते पोराला, फुसफुस कर नको आणि त्याला रडत पाजू नको, सांगितलं नाही म्हणशील. येऊ दू त्याच्याकडे बघते. जरा खसा खसा लाव हात, ते डाग पाडलेलं ते खाल्लेलं. टाके टाके दुखते टाके, रांकी जरा फरा फरा, ते टाके धरधरू टाके धरधरू झालंय मोठं दुख. टाके आता त्या डॉक्टर मॅडमने ते सांगितलं होतं, ताण पडतो म्हणून ते सुजलेले आहेत अजून. ते डॉक्टर कवर सांगन, 12 महिने सांगन, फुकून बसन फुकून उठ. डॉक्टर तसेच सांगत असतात. आणि परत जा त्याच्याकडं डॉक्टरकड, टाके दे म्हणे माझे हे करून. एवढा मोठा पैसा गेला आणि दुखापत करून घेतली. थोडे थाडे गेल्यात, थप्पीची थप्पी लावली. या बाळात होत होत्या सापासाप आम्ही. सारवान सुरवान करायचो, हे दिवाळीचं सारवान, माती आणायचं डोक्यावर, पोचारा घ्यायचो आणि सारून. रेशमे, ए रेशमे, रेशमे, अगं पोरग रडतंय, उठ उठ ना. अगं पोरग रडतंय, पोराला घे, मी शिरा केलाय गरम गरम तुपातला, खा, उठ.
चांगली डुकला लागला होता होय. उठ, पोरग उठलंय. हा आणू का शिरा आधी? नाही काय झालं? घाम का म्हणून आला तुला? स्वप्न होत काय नाही आता. उठ, घे. उठलाय, गटलू उठलाय. हा घेते. आणू काय त्याला इकडं? हा 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 ना. देवा, बरं झालंय स्वप्न होतं. मी तर घाबरलेच होते. एवढा अत्याचार आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. बापरे, बरं झालं माझी देवासारखी सासू मला भेटलेली आहे. मला एक काडीचं काम करून देत नाही आतापर्यंत. एवढं आईसारखं जीव लावतात. कधी मला वाकू देत नाही, कधी मला काहीच करू देत नाही. अशा गोष्टी खरंच बाहेर घडतात. त्या कशा राहत असतील बायका. बापरे, माझ्या तर अंगाला काटा येऊ राहिलाय. असं कोणत्याच बायकांसोबत नाही घडायला पाहिजे. अरे बाय, उठला बरं शिवना, उठला मला शिवना, उठला उठला. लढत होता तू, लढत होता, लढत होता. आणि मग बच्चा लढत होता. दुपार गुचकी लागली, शिरा घेऊन येते मी. हा मग शांत होईल तो. हा कसं हसत आहे बघ, कसं हसत आहे. त्याच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे. कश न न